नमस्कार, मी पंकज इंगोले। वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावत नाशिकच्या विदित गुजरातीनं इतिहास रचलाय। वर्ल्ड चेस टूर्नामेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावणारा तो महाराष्ट्राचा पहिला चेस प्लेयर ठरलाय। विदितच्या याच असामान्य कामगिरीचा वेध घेणार आहोत आमच्या 64 घरांचा राजकुमार या विशेष कार्यक्रमात। आणि या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी झालाय स्वतः हा 64 घरांचा राजकुमार विदित गुजराती। विदित, तुझं या कार्यक्रमात स्वागत। तसंच क्रीडा समीक्षक अभिजित कुलकर्णी देखील आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी झाले। थोड्याच वेळात अभिजित कुंटे, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे ते देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। या सर्वांशी आपण बोलणार आहोत, मात्र त्याविषयी बोलूया। हा रिपोर्ट महत्त्वाचा। नाशिकच्या विदित गुजरातीनं वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे। ज्युनियर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला बुद्धिबळपटू ठरलाय। 8व्या सीडेड विदितनं 9.5 पॉईंटसह ब्रॉन्झ मेडलवर आपलं नाव कोरलंय। विदित गुजरातीनं वर्ल्ड ज्युनियर अंडर 20 चेस चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावत भारताचा तिरंगा तुर्कीमध्ये डौलानं फडकवला। विदितनं वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या यू याग्नीशी ड्रॉ खेळत ब्रॉन्झ मेडल निश्चित केलं। अंडर 14 मध्ये केलेल्या कामगिरीनंतर ही माझी सर्वोत्तम कामगिरी असल्याचं मत त्यानं ब्रॉन्झ मेडल पटकावल्यानंतर व्यक्त केलं। भारताचा 5 वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद याआधी वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकल्याची किमया साधली होती। 1987 मध्ये आनंदनं ही किमया साधली होती। महाराष्ट्राचा वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप जिंकणारा तो एकमेव चेस प्लेयर ठरणार आहे। विदित गुजरातीकडे भारतीय बुद्धिबळाचं भविष्य म्हणूनही पाहिलं जात आहे। विदित मुंबईच्या प्रवीण ठिपसे आणि पुण्याच्या अभिजित कुंटेनंतर महाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर आहे। विदित ज्याला गुरु मानतो अशा गॅरी कॅस्परोव्हच्या हस्ते त्याला हे ब्रॉन्झ मेडल प्रदान करण्यात आलं। गेल्या 4 वर्षात विदितनं राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी छाप सोडली आहे। आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यानं आपला वेगळा ठसा उमटवलाय। त्यामुळे आगामी काळात विदितकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आणि आपल्यासोबत स्वतः विदित गुजराती आहे, 64 घरांचा राजकुमार। विदित, खूप अभिमानास्पद कामगिरी केली आहेस। तुझं मनापासून स्वागत आणि खूप खूप अभिनंदन। मला सांग, ज्यांना तू आपला आदर्श मानतो त्या गॅरी कॉस्पारोव्हच्या हस्ते तुला ब्रॉन्झ मेडल मिळालंय, काय त्या क्षणाविषयी आम्हाला सांग, त्या फायनल मॅच विषयी सांग। लास्ट राऊंडला खूप प्रेशर होतं आणि माझं 2 वर्षापूर्वी हेच मिस झालं होतं। लास्ट राऊंड मी हारलो होतो, तर यावेळी मी बेटर प्रिपरेशन करून आलो होतो आणि मी जेव्हा लास्ट राऊंड ड्रॉ झाला आणि मला कळालं का मी ब्रॉन्झ मेडल जिंकलो आहे, तो फिलिंगच एकदम वेगळी होती आणि मला खूपच चांगलं वाटलं। आणि जेव्हा मला कळालं की माझे जे आयडल आहेत गॅरी कॅस्परोव्ह ते मला मेडल देणार आहेत, ते ऐकून तर म्हणजे मी खूपच खुश झालो। नक्कीच, तो क्षणच तसा असणार, अंगावर रोमांच आणणारा। आणि महाराष्ट्रासाठी, तू देशासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक मोठं नाव कमावलंयस। आपल्यासोबत क्रीडा समीक्षक अभिजित कुलकर्णी देखील आहेत। अभिजित, विदितच्या या देदीप्यमान कामगिरीविषयी काय सांगाल? खूप मोठं नाव कमावलंय त्याने। नक्कीच, म्हणजे जर आपण बघितलं तर वर्ल्ड ज्युनियर ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे। त्यात जगातले सगळ्यात चांगले ज्युनियर्स येऊन खेळतात। ह्याच्या आधी म्हणजे जर आपण वर्ल्ड ज्युनियरमध्ये पदक विजेते जर बघितले तर विश्वनाथन आनंदनी जिंकलं होतं, हरिकृष्णानी जिंकलं होतं। तर त्या लेवलचं एखादं टायटल किंवा त्या लेवलच्या टुर्नामेंटमध्ये एखादं मेडल मिळवणं हे अतिशय अवघड असतं आणि ते विदितनी मिळवलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिकसारख्या शहरात जिथून ह्याच्या आधी खूप जास्त खेळाडू निर्माण झालेले नाही, तिथून येऊन एवढं मोठं यश मिळवणं हे जास्त महत्त्वाचं आहे। अगदी बरोबर अभिजित, तुम्ही म्हणालात तसं की नाशिकसारख्या शहरातून इतकं मोठं यश मिळवणं। थोडंसं मागे जाऊया। विदित, मला सांग की मुळात तुला का वाटलं की आपण हल्ली सगळे क्रिकेटकडे वळतात, अगदी मुलगा चालायला लागला की हातात बॅट घेतो, कारण त्याला ग्लॅमर तसं आहे। तुला मुळात चेस पंची लहानपणी चेस खेळायचो आणि हारलो की मला बिलकुल सहन नाही व्हायचं। तर मी डिसाईड केलं की मी अजून शिकेल आणि बाबांना हरवेल। आणि तसंच खेळत खेळत मला इंटरेस्ट आला आणि मग मी टुर्नामेंट्स जिंकायला लागलो, तर माझा इंटरेस्ट वाढला आणि मी प्रोफेशनली मग कंटिन्यू केलं। खूप छान। अभिजित, मला तुम्हाला विचारायचं आहे की हाच प्रश्न मुळात आपण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नाशिकमधून हा इतका जो मोठा चढता ग्राफ आहे याचा विदितचा,
IPL आणि IBLच्या या जमान्यात जिथं चेसकडे सहसा कोणी वळत नाही, नाशिकमध्ये सुरुवात करायची आहे. जसं आता विदित म्हणाला की मी आधी बाबांशी खेळायचो, त्याची ती जिद्द की बाबांनी हरवलं तर नाही मला आता खेळायचं आहे. काय सांगाल, चेसकडे वळला तो आणि आज एवढं मोठं यश मिळवलं. क्रिकेटच्या या जमान्यात चेसकडे वळायचं आणि इतकं मोठं यश मिळवायचं नक्कीच सोपं नाही आहे. कारण एकतर तुम्ही जेव्हा चेस खेळत असतात तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणजे लोकांमध्ये तुम्हाला माहीत नसतं. म्हणजे मला नाही माहीत की नाशिकमध्ये पण किती लोकांना विदित माहीत होता इतके वर्ष. त्यामुळे जे इन्स्टंट जे महत्त्व मिळतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त खेळण्याचा चेव येतो तो कदाचित चेससारख्या खेळात येत नाही. त्याचबरोबरीने ह्या खेळांमध्ये सुरुवातीला मदत करायला लोक पुढे येत नाहीत. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की चेस वाटतो 64 पटांचा खेळ आहे, पण तो अतिशय महागडा आहे. कारण तुम्हाला ज्या पद्धतीचं कोचिंग घ्यावं लागतं, ज्या पद्धतीचं फॉरेन कोचिंग घ्यावं लागतं ते खूप महाग होतं. आणि ते जे सगळं करण्यासाठी तुम्हाला जी आर्थिक पाठबळ कोणाचं लागतं ते पण लवकर मिळत नाही. पण सुदैवाने विदितला ONGCचं, त्यानंतर लक्ष्य आणि वॅस्कॉनचं ते पाठबळ मिळालं. त्याच्यामुळे विदितला व्लादिमिरोव सारख्या कोचबरोबर काम करायला मिळालं आणि माझ्या मते त्याच्यामुळे विदित पुढे जाऊ शकला. पण कुठेतरी म्हणजे नशीबही चांगलं आहे विदितचं की त्याला ही सगळं पाठबळ मिळालं नाशिकमध्ये राहून. नशीब तर चांगलं आहेच, मुळात त्याच्यात तो स्पार्क होता, ती जिद्द होती आणि ते करून दाखवलं, हेही महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत आता विदितचे मेंटॉर आणि लक्ष्य इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजित कुंटे फोन लाईनहून आहेत. अभिजित, तुमची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे, कारण तुमच्या शिष्याने हे जे काही आज यश मिळवलंय, तुमची पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात पहिलं म्हणजे मी विदितचं अभिनंदन करतो, कारण वर्ल्ड ज्युनियरच्या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मिळवणं ही अत्यंत मोठी कामगिरी आहे. आत्ताच आपण ऐकलं की गॅरी कास्परॉव, विश्वनाथन आनंद, पी हरिकृष्णा या लोकांनी वर्ल्ड ज्युनियर जिंकलेली आहे आणि पुढे ते वर्ल्ड चॅम्पियनही झालेले आहेत. तर माझी अशी नक्की अपेक्षा आहे की विदितला पण अजून एक वर्ष आहे वर्ल्ड ज्युनियर खेळायचं आणि नक्कीच तो वर्ल्ड चॅम्पियनच्या दिशेने याच्या पुढची वाटचाल ठेवेल. मला एक सांगावं असं वाटतं की 2000 साली मी एकदा नाशिकला गेलो होतो आणि तेव्हा सायमल्टेनियस मध्ये खेळलो होतो 20 मुलांबरोबर आणि तेव्हा एकाच मुलाने माझ्याशी ड्रॉ केली होती आणि तो मुलगा होता विदित गुजराती. तर माझ्या मते लहानपणापासूनच त्याच्यामध्ये एक अत्यंत स्पार्क होता चेसचा आणि आई वडिलांनी त्याला जे प्रोत्साहन दिलेलं आहे माझ्यामध्ये ते खूप मोठं आहे. कारण त्याचे आई वडील आणि बहीण, म्हणजे वडील जेव्हा ऑफिसमध्ये जायचे डॉक्टर आहेत ते, आणि आई आणि बहीण दोघं जण टुर्नामेंटला यायचे नेहमी आणि बहिणीची नेहमी शाळा बुडायची. म्हणजे फक्त मुलाचीच नाही चेससाठी तर मुलीची पण शाळा बुडवायची आणि टुर्नामेंटला यायचं. आणि मुली त्यांची ज्याची जी बहीण आहे ती कायम असा गेम चालू असताना गेमच्या इथेच बसलेली असायची. तर असा हा जो फॅमिलीचा सपोर्ट आहे माझ्या मते तो अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे. आणि अशा सपोर्ट शिवाय मला नाही वाटत की आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठलाही खेळाडू तयार होऊ शकतो. तर विदित प्रमाणेच माझ्या फॅमिलीचे खूप मोठं योगदान आहे. ऑफकोर्स फायनान्शियल सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा असतो आणि योग्य वेळात जर का तो मिळाला तरच खेळाडू फ्लोरिश होऊ शकतो. तर विदितला जो फायनान्शियल सपोर्ट लक्ष्यकडनं मिळालेला आहे किंवा त्याच्या बाकीच्या स्पॉन्सर्स कडनं मिळालेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि योग्य वेळी मिळालेला आहे. तर माझ्या मते असं जर का आपण योग्य वेळा टॅलेंट सापडलं आपल्याला आणि त्या जर का सपोर्ट आणि ग्रूम आपण करू शकलो तर नक्कीच त्यातनं नक्की अभिजित, आणि हा कार्यक्रम जे पालक बघत असतील त्यांनीही लक्ष द्या की तुमच्या मुलामध्ये जर स्पार्क असेल तर अभिजित सांगतात त्याप्रमाणे वेळीच लक्ष द्या, त्याला योग्य ते पाठबळ आणि सपोर्ट त्याला नक्की करा. अभिजित, तुम्ही विदितची जडणघडण अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून बघितली आहे. तुम्ही म्हणालात तुम्हाला स्पार्क आधीच जाणवला. काय नेमका वेगळेपणा तुम्हाला आणि वैशिष्ट्य विदितच्या खेळाचं जाणवलं आणि अंतिम लढतीतलं देखील त्यांनी जो खेळ केला, डावाची सुरुवात त्यांनी ज्या पद्धतीने केली? माझ्यामध्ये विदितच्या गेम मध्ये जी चेसची मॅच्युरिटी आहे ती खूप कमी खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण की आज ते नवीन खेळाडू तयार होतात ते लहानपणापासून ओपनिंग प्रिपरेशन याच्यावरती जास्त भर देतात. मी खूप टेक्निकल बोलतोय पण विदितचा जो गेम आहे तो मिडिल गेम आणि एंड गेम याच्यामध्ये अत्यंत स्ट्रॉंग गेम आहे त्याचा. म्हणजे मी त्याची तुलना आता जो मॅग्नस कार्लसन आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे की मिडिल गेम आणि एंड गेम, त्याचप्रमाणे विदितची पण स्ट्रेंथ आहे मिडिल गेम आणि एंड गेम. आणि त्याच्यामुळे कितीही चांगला अपोनंट आला तरी तो त्याच्याशी तेवढीच चांगली फाईट देऊ शकतो की आपण ओपनिंग मध्ये चुकलो म्हणून त्याची काही गडबड होत नाही. माझ्यामध्ये ही जी स्ट्रेंथ आहे ही त्याला वर्ल्ड क्लास प्लेअर बनवू शकते. आणि आज माझ्यामध्ये त्याच्याचमुळे तो आज 13 राऊंडची जी स्पर्धा होती वर्ल्ड ज्युनियर, मोठी स्पर्धा असते, लॉंग टुर्नामेंट आहे, त्याच्यामध्ये 7 विन काढणं ही खूप अवघड गोष्ट आहे. ती आज विदित करू शकला. त्यांनी आज अनेक वेगळे ओपनिंग ट्राय केले. म्हणजे डच ओपनिंग तो खेळला, ग्रुनफिल्डला बिशप F4 H4 लाईन तो जी खेळला ती तो कधी खेळला नव्हता. अशी ओपनिंग आयत्या वेळेला ट्राय करूनही त्यातनं त्यांनी विन काढले माझ्या मते.
तर हीच विदितची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. नक्की, आणि मेंटल स्ट्रेंथ देखील महत्वाची आहे. अभिजित, आता मला तुम्हाला हा शेवटचा प्रश्न तोच आहे की आता हा जो विदितचा आतापर्यंतचा आपण ग्राफ बघितलाय, काय पुढच्या काळात अपेक्षा करता आणि विदितला तुम्ही काय नेमकं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे की विदितने 2700 रेटिंग टच करावं आणि टॉप 50 इन द वर्ल्ड, जे आता फक्त विश्वनाथन आनंद, हरिकृष्ण आणि शशी किरण हे तीनच प्लेअर भारताचे पोहोचलेले आहेत. तर येत्या 3 वर्षामध्ये नक्कीच विदित 2700 रेटिंग गाठू शकेल, अशीच मेहनत केली आणि असाच त्याचा प्रोग्रेस राहिला तर. आणि माझी खात्री आहे तो राहील, कारण विदित हा अत्यंत कष्टाळू आहे आणि त्याचे आई वडील यांचा जो मोठा सपोर्ट आहे माहिती, तो खूप मोठा रोल करेल याच्यामध्ये. नक्की, धन्यवाद अभिजित, तुम्ही झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. हे होते विदितचे मेंटॉर, लक्ष्य इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ग्रँड मास्टर अभिजित कुंटे. तुझं खूप कौतुक केलं अभिजित सरांनी, अभिजित कुंटे यांनी. मला सांग विदित, थोडंसं आता आपण यापुढे तुझ्याकडनं फार अपेक्षा आहेत, जसं अभिजित कुंटे देखील म्हणाले. काय नेमक्या अडचणी येतात कोचिंगचा जर विचार केला, कारण तू एक सर्टन लेवल आता तू एक अचीव्ह केलेली आहेस. यापुढे जर विश्वनाथन आनंद किंवा आणखी तुला पुढे जी कामगिरी करायची असेल आणि नेमकं कोचिंगचा जर विचार केला तर काय नेमक्या अडचणी येतात? चेसमध्ये कोचिंगचा खूप मोठा रोल आहे. लाईक मी जेव्हा ग्रँडमास्टर नव्हतो आणि माझं एकदम 13 वेळा त्याचे जे टायटल होतं ते मिस झालं होतं आणि मला कळालं की नक्की काही ना काही विकनेस आहे, त्याच्यावरती वर्क करायला पाहिजे. पण त्या टायमिंगला मला कोचिंग नव्हती, तर मी त्याच्यावरती वर्क नाही करू शकलो. पण लक्ष्य आणि वॅस्कॉन यांनी मला त्या मोमेंटला कोचिंग अरेंज केली. फॉरेनचे कोच आणले, व्लादिमिरोव. त्यांनी जेव्हा मला कोचिंग केली, मी वर्क केलं, त्यांच्याशी माझे विकनेस डिस्कस केले आणि मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो गेम आणि मी लगेच 6-7 महिन्यात मला रिझल्ट मिळाला आणि मी ग्रँड मास्टर झालो. आणि आता परत कोचिंग झाली आणि आता मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. तर कोचिंगचा खूप मोठा रोल आहे आणि तो टायमावरती मिळाला तरच त्याचा मॅक्झिमम आउटपुट करते. अगदी बरोबर. अभिजित कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, क्रीडा समीक्षक. अभिजित, हा खरोखर महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा भाग खूप खर्चिक देखील आहे. काय नेमकं तुम्ही सुचवाल ज्या खेळाडूंमध्ये मुळात स्पार्क आहे आणि पुढे देशाचं नाव ते आणखी उज्ज्वल करू शकतात, मुळात आता करतायत, त्यांच्याकडे काय नेमकं आपण विशेष लक्ष द्यायला हवं कोचिंगचा जर मुद्दा बघितला? कोचिंगचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कोचिंग हा एकतर अतिशय खर्चिक भाग आहे की तुम्हाला जर परदेशातून जर एक कोच आणायचा असेल, म्हणजे तुम्हाला वर्षातनं 1 महिना 1.5 महिना जरी कोचिंग करायची असेल तर तुम्हाला 6 ते 7 लाख रुपये हवे. मग त्याच्यानंतर त्या कोचचा राहण्याचा खर्च, येण्या जाण्याचा खर्च, हा जो सगळा खर्च आहे. चेस हा ऑलिम्पिक खेळ नसल्यामुळे तितकं गव्हर्नमेंटकडून तितक्या प्रमाणात कोचिंगवर किंवा ह्याच्यावर खर्च केला जात नाही. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की प्रायव्हेट फर्म्स, म्हणजे आता विदितला लक्ष्यचा सपोर्ट मिळाला आहे, वॅस्कॉनचा सपोर्ट मिळाला आहे किंवा पेट्रोलियम कंपन्या काही खेळाडूंना सपोर्ट करतायत, पण जो वेळ असतो की 15-14, 15-16 जिथे कोचिंग मिळालं तर तुम्ही पुढे जातात, तिथे माझ्या मते कुठेतरी कॉर्पोरेट वर्ल्डनी पुढे येऊन ह्या मुलांना जास्तीत जास्त सपोर्ट करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते कोचिंग हाच एक भाग असा आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चरची काही गरज नाही आहे तशी चेसमध्ये, पण चेसमध्ये कोचिंग हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे आता 30 ग्रँडमास्टर आहेत, स्पर्धा होत आहेत, पण अजूनही कुठेतरी कोचिंगचं स्टँडर्ड वाढण्यासाठी आपल्याला बाहेरून कोचेस मागवावेच लागतात. नक्की. विदित, तुझ्या काय आम्हाला आठवणीतल्या मॅचेस सांग. तू मगाशी सांगितलंस की तुला खूप दडपण आलं होतं अगदी शेवटच्या मॅचच्या वेळी, कारण शेवटी हा बुद्धिबळ आहे, बुद्धीचा हा खेळ आहे. मला सांग, काय तुझ्या अशा आठवणी आहेत मॅचेस विषयीच्या, आणि मुळात विश्वनाथन आनंदला तू कधी भेटलायस? हे मॅचेस खूपच टफ होते आणि मी जो क्रुशियल राऊंड होता 9th राऊंड, तेव्हा मी हारलो. सेकंड सीट जो सेकंड आला त्याच्याशी मी हारलो होतो. त्याच्यानंतर मी खूप डिमोरलाइज झालो होतो आणि मला असं वाटलं माझे चान्सेस खूप कमी आहे मेडल मिळण्याचे. पण मी एक स्ट्रॅटेजी डिवाईस केली की काही हो, मी एकदम ऑल इन जाणार आहे आणि खूप रिस्की गेम्स खेळायला लागलो आणि खूप ओपोनंटवरती प्रेशर टाकलं आणि ते घाबरून ते मिस्टेक्स करायला लागलेत आणि त्याच्यावरती मी कॅपिटलाइज केलं. माझी ॲक्च्युली स्टाईल नाही, मी खूप सेफ राहून खेळतो, पण ह्यावेळी मी डिसाईड केलेलं की ऑल इन जाऊ, जे होईल ते होईल. आणि ते लकीली ते पे ऑफ पण झालं. आणि विश्वनाथन आनंदबद्दल तर जेवढं बोलू तेवढं कमी आहे. लाईक सगळ्यांचाच आयडल आहे तो इंडियामध्ये आणि त्यांच्याशी मी 1-2दा भेटलो होतो आणि तो मोमेंट खूपच मेमोरेबल माझ्यासाठी.
नक्की. विधीचं पुढचं टार्गेट काय आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. काय नेमकं आपल्याला त्याच्याकडनं काय नेमकी अपेक्षा आहेत आपण आणखी बोलणार आहोत. विदित आणि अभिजित कुलकर्णी दोघेही आपल्यासोबत आहेत. विदित, आपण तुझ्या या संपूर्ण ग्राफविषयी बोललो, या तुझ्या अचिव्हमेंटविषयी बोललो. पुढे तुझ्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. तुझे जे मेंटॉर आहेत अभिजित कुंटे त्यांनी देखील सांगितलं आणि आमच्या सर्वांच्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तू काय प्लॅन केलंयस? पुढे तुझं काय नेमकं टार्गेट? आत्ता मला फॉरेनमध्ये युरोपमध्ये स्ट्रॉंग इव्हेंट्स असतात ते खेळायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मला टॉप 3मध्ये यायचा प्लॅन आहे. ती टुर्नामेंट खूप टफ असते, त्याच्यासाठी अगोदर पहिले प्रिपरेशन करावं लागेल आणि जसे माझे मेंटॉर म्हटले होते की रेटिंग जे आहे ते 2700पर्यंत टच करायचं आहे. आत्ता माझं रेटिंग 2580 आहे, तर अजून 120 पॉईंट्स वाढवण्याचं माझा नेक्स्ट टाईम आहे. अभिजित कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, क्रीडा समीक्षक. अभिजित, जसं आता आपल्या अपेक्षा आहेत, जसं विदितने सांगितलं त्याला काय करायचं आहे, दडपण येत असतं, त्यांनी जसं मगाशी सांगितलं मेंटल स्ट्रेंथ खूप महत्त्वाची आहे. तुम्ही त्याला काय नेमका सल्ला द्याल? पुढच्या वळणावर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? नाही, माझ्या मते सल्ला द्यायची विदितला अजिबात गरज नाही. नाही, आपल्या अपेक्षा खूप असतात तेव्हा दडपण जास्त येतं, म्हणून तुम्हाला विचारतोय. विदित माझ्या मते ऑलरेडी मागच्या 3-4 वर्षापासून मेंटल ट्रेनिंग सेशन्स पण घेतो. म्हणजे विदित त्या बाबतीत खूप जागरूक आहे की आपल्यावर दडपण येतं ते कशा पद्धतीने हँडल करायचं, त्यासाठी तो बाम सरांबरोबर ट्रेनिंग करतो आणि तो बाकी विविध गोष्टी करतो. म्हणजे विदितच्या बाबतीत माझ्या मते एक सगळ्यात चांगला भाग विदितचा असा आहे की विदित चेस करत नाही. विदित वेगवेगळ्या गोष्टी करतो, त्यात रमतो आणि त्याच्यामुळे माझ्या मते त्याचं डिस्ट्रेसिंग मेकॅनिझम खूप चांगलं आहे. त्याचे 2-3 मित्र मिळून एक चेस वेबसाईट चालवतात, तो ट्विटरवर ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे डिस्ट्रेसिंग मेकॅनिझम विदितचं चांगलं आहे आणि त्याच्यामुळे ते जो आपण म्हणतो की दडपण हे प्रत्येक खेळाडूवर येईल, पण ते कशा पद्धतीने हँडल करायचं हे विदितला माझ्या मते चांगलं पद्धतीने अवगत झालेलं आहे आणि तो त्याच पद्धतीने जर राहत राहिला तर माझ्या मते त्याला बरं राहील. नक्की. आणि विनीत ते खूप चांगल्या पद्धतीने हँडल करेल अशी आपण अपेक्षा करून त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा विदित. या विशेष कार्यक्रमात इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.